लाडकी बहिणींना लाडक्यातांना खुशखबर 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 वाटपाला सुरुवात झालेली आहे। बघा लाडक्यातांना ज्या ज्या ताई या ठिकाणी वाट बघत बसल्या होत्या, ज्या ज्या ताईला आतुरता लागली होती की सर आम्हाला हप्ता का भेटत नाहीये, त्या ताईंना परत एकदा वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर सकाळपासून कोणत्या लाडक्या ताईला हप्ता मिळालाय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की काल देखील या ठिकाणी हप्ता वाटप झालेला आहे। पुराव्यासहित तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे। लाडक्यातांना मी तुम्हाला बघा रविवारी पण सांगितलं होतं की मंगळवारपर्यंत तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे। बऱ्याच ताईंना विश्वास बसला नाही, बऱ्याच दादांना विश्वास बसला नाही। ते म्हणत होते की सर या ठिकाणी नाही हप्ता बंद झालाय। तर लाडक्या ताईंना बघा काल देखील या ठिकाणी हप्ता वाटप झालेला आहे। आपण ज्या गोष्टी सांगतो एकदम 100% खऱ्या ठरतात लाडक्या ताईंनो, हे तुम्हाला आता समजलं असेल, पटलं असेल। आणि आपण अगोदरच ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी तुम्हाला नंतर पाहायला मिळतात। असं नाही की हप्ता वाटप सुरू झाल्यानंतर हप्ता वाटप सुरू झाला असं म्हणतो आपण, अगोदरच सांगतो की लाडक्या ताईंनो तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे। तर मंगळवारपर्यंत तुम्हाला मी सांगितलं होतं की लाडक्या ताईंना हप्ता वाटप होणार आहे आणि वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे। काल बऱ्याच ताईंना पैसे जमा झालेले आहेत, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा कधी भेटणार आहे, कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर लाडक्या ताईंनो पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत 13वा हप्ता जमा झाला आहे का नाही ते सांगायचंय आणि 13वा हप्ता कधी जमा झालाय ते पण पटकीनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। चला तर व्हिडिओला सुरुवात करत आहे, वेळ वाया घालता डायरेक्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। वाटपाला सुरुवात झाली आहे, परत सांगतोय लाडक्या ताईंना वाटपाला सुरुवात झालेली आहे। 13वा हप्ता ज्या ज्या ताईला भेटला नव्हता पटपट सगळ्यांनी चेक करून घ्यायचा आहे। वाटपाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। काल देखील वाटप मोठ्या स्वरूपात झालेलं आहे। मोठ्या स्वरूपात आपण नाही म्हणणार, पण बऱ्याच ताईंना पैसे आलेले आहेत। तुम्हाला मी वितरण दाखवणार आहे। त्याचबरोबर आज कोणाला हप्ता मिळणार आहे ह्याच्याबद्दल पण तुम्हाला मी सांगणार लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। त्याचबरोबर 14वा हप्ता आता सगळ्यांचं लक्ष लागलंय, सर 14वा हप्ता कधी भेटणार आहे, ऑगस्ट महिन्यात हप्ता कधी भेटणार आहे, सर तारीख याची काही ठरली आहे का, सर तुम्ही तारीख सांगा नेमकी कधी आहे, सगळ्या गोष्टी सांगतो। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या ताईंनो। चला तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला वितरणाचा ह्या ठिकाणी दाखवत आहे बघा 11 ऑगस्ट सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट लाडक्या ताईंनो बघा सगळ्यात अगोदर आपल्या या युट्यूब चॅनलवर ट्रिक्स गुरु या युट्यूब चॅनलवर वितरणाची माहिती मी देत आहे। 11 ऑगस्टला किती वितरण झालेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे। सगळ्यात विश्वासार्हाचं आपलं हे चॅनल आहे, युट्यूब चॅनल आहे, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एकदम महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि 14वा हप्ता तुम्हाला जर हवा असेल तर आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे, कारण की तुमची पडताळणी सुरू आहे आणि त्याची पण बातमी आली आहे, साम टीव्हीची बातमी आली आहे, ती पण तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। 14वा हप्ता हवा आहे तर व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। चला तर 11 ऑगस्ट म्हणजेच काल या ठिकाणी वितरण किती वाजता सुरू झालं होतं ते लक्षात घ्या। सकाळचा जो टप्पा होता हा सकाळचा टप्पा आहे, हा संध्याकाळचा टप्पा आहे। सकाळच्या टप्प्यामध्ये वितरण खूप कमी झालं होतं। बऱ्याच ताईंना वाटलं की सर वितरण सुरू होईल का नाही, पैसे येतील का नाही, पण बघा लक्षात घ्या 1,500 रुपये हप्ता किती लाडक्या ताईंना भेटलाय बघा 3 लाख महिलांना, म्हणजे कमी आहे, संख्या खूप कमी आहे। त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना वाटतं की हप्ता आलाय का नाही, पण 3 लाख ताईंना, 3 लाखापेक्षा जास्त ताईंना कालच्या सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे आले होते। त्याच्यानंतर 500 रुपये जमा झालेल्या ताईंची संख्या बघा 34,000 महिलांना या ठिकाणी सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे आले होते। 500 रुपये म्हणजे जे शेतकरी ताई आपण समजूया, तर अशा ताईंना पण काल या ठिकाणी पैसे आले होते। तर आता बऱ्याच ताई म्हणायला लागल्यात की सर आम्हाला 12वा हप्ता भेटलाय का, अशा कोणी ताई आहेत का, सर 12वा हप्ता ज्याला भेटला नव्हता त्याला आता ह्या हप्त्यामध्ये कुणाला भेटलाय का, एकदा तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडक्या ताईंनो। ज्या ज्या लाडक्या ताईंना 12वा हप्ता भेटला नव्हता त्या ताईंना 12वा हप्ता यावेळेस भेटला आहे का, किंवा त्यांना हप्ता आता परत भेटला आहे का, म्हणजे मागच्या वेळेस हप्ता भेटला नव्हता पण यावेळेस हप्ता भेटलाय, अशा कोणी ताई असतील कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला मागच्या वेळेस हप्ता भेटला नव्हता पण सर यावेळेस हप्ता भेटला अशी कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायची आहे। पटपट सर्वांनी सांगायचं लाडक्या ताईंनो। त्याच्यानंतर बघा संध्याकाळचा टप्पा म्हणजे एक संध्याकाळच्या टप्प्यामध्ये
या ठिकाणी बघू शकतात 5 वाजल्यापासून वितरण सुरू झालं होतं, तर 1,500 रुपये हप्ता जास्त बघा या ठिकाणी 7 लाखापेक्षा जास्त महिलांना संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पैसे जमा झाले. सकाळच्या टप्प्यापेक्षा संध्याकाळी जास्त पैसे या ठिकाणी यायला सुरुवात झाली होती. म्हणजे हा जो 13वा जो हप्ता लक्षात घ्या लाडके त्यांनो, संध्याकाळी किंवा दुपारी जास्त करून वाटप सुरू झाले. सकाळच्या टप्प्यामध्ये अगोदर बघा सकाळी पटपट सगळ्यांना पैसे यायचे, पण आता काय व्हायला लागले, दुपारी किंवा संध्याकाळी पैसे यायला सुरुवात होत आहे. त्याच्यामुळे लाडके त्यांनो काळजी करायची गरज नाहीये. तुम्हाला आता सकाळी जर कोणत्या ताईला पैसे आले नसतील तर संध्याकाळपर्यंत वाट बघायचे, संध्याकाळी तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर बघा 500 रुपये काल जमा झालते. या ठिकाणी बघा आता आकडे टाकलेलं नाहीये, कारण की संध्याकाळची अपडेट मला भेटली नव्हती. 500 रुपये हप्ता किती ताईला भेटलं याची माझ्याकडे अपडेट आली नव्हती, त्याच्यामुळे मी टाकलेलं नाहीये. पण ह्या ठिकाणी वितरण तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवत आहे लाडके त्यांनो. तर ही महत्वाची बातमी आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगत आहे. जर लाडके त्यांनो कुणाला काही अडचणी असतील कमेंट बॉक्स मध्ये विचारायच्या आहेत तर लक्षात घ्या लाडके त्यांनो, वितरण किती दिवस चालणार आहे अजून लक्षात घ्या. आजपर्यंत वितरण चालू असणार आहे अशी मला बातमी आली होती, पण अजून बघूया उद्या परवा कोणाला लाडके द्यायला पैसे आले तर चांगलीच गोष्ट असणार आहे. कारण की 6 ऑगस्टला बघा 6 ऑगस्टला सुरुवात झाली होती आणि 12 ऑगस्ट आज 12 ऑगस्ट आहे. तर 12 ऑगस्ट पर्यंत पैसे, आता 14-15 ऑगस्ट जवळच आले, तर 14 ऑगस्ट पर्यंत जर पैसे आले, सरकारकडे एक मागणी करत आहे मी, ज्या लाडक्या ताईंना पैसे मिळालेले नाहीयेत, त्यांची तपासणी झाली, ज्या पात्र ठरलेल्या आहेत त्या लाडक्या ताईंना एक 14 ऑगस्ट पर्यंत पैसे टाकावेत ही सरकारकडे मागणी करत आहे. अशा कोणी लाडक्या ताई आहेत का ज्यांना हप्ता अजून मिळालेला नाहीये? त्यांनी एकदा सपोर्ट करायचंय, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि सर आम्हाला अजून पण हप्ता भेटला नाही असे पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण की त्या सर्व लाडक्या ताईंना लवकरात लवकर पैसे मिळावेत अशी मी सरकारकडे या ठिकाणी विनंती करत आहे, मागणी करत आहे की लवकरात लवकर ज्या लाडक्या ताई पात्र आहेत त्याला सगळ्यांना पैसे टाकून द्या अशी सरकारकडे मी मागणी करत आहे. त्याच्यानंतर बघा 2,52,00,000 पैकी 40-42 लाख ताई या ठिकाणी बाकी आहेत. तर याच्यामध्ये 26 लाख ताई सोडून द्या, लक्षात घ्या 26 लाख ताईंची तपासणी चालू आहे. तर 26 लाख 40-42 मधून 26 लाख एवढ्या ताईंचे अजून हप्ते बाकी आहेत, ते कालपासून वाटप व्हायला सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे एक महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली लाडके जणू. आता बघा लाडके जणू साम टीव्हीची एक बातमी आहे, ती बातमी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे बघा. लाडकी बहीण योजना, अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना विचारणार हे 5 प्रश्न, पडताळणीला सुरुवात, तुमचं नाव तर नाही ना? म्हणजे बघा लाडक्या ताईंनो पडताळणीला आता सुरुवात झाली. सरसकट पडताळणी असणार आहे बघा लाडक्या ताईंनो. सरसकट काय आहे म्हणजे, आणि एक लक्षात घ्या, ज्या कुटुंबामध्ये 2-2 लाडक्या बहिणी आहेत 100% त्यांची तपासणी होणार म्हणजे होणार. आता कोणाच्या घरी जर 1 लाडकी बहीण असेल तर तिची जास्त करून होणार नाहीये, कारण की सरकार म्हणत आहे की 1 विवाहित किंवा 1 अविवाहित याच्यापैकी दोन्हीपैकी एक काहीतरी बसणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. पण 2 लाडक्या बहिणी जर एका कुटुंबात असतील 100% तुमची तपासणी होणार म्हणजे होणार. कारण की चेक काय करणार आहे ते, हे एक विवाहित पाहिजे आणि एक अविवाहित पाहिजे, या 2 जर गोष्टी असतील तरच तुमचा लाभ भेटणार आहे, असं तुम्हाला लाभ भेटणार नाहीये. तर बघा एक साम टीव्हीची महत्वाची बातमी समोर आली आहे, ती बातमी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे. तर लाडक्या बहिणीला च्या घरी या ठिकाणी येऊन लाडक्या बहिणीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार. आता तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरी कुणी अंगणवाडी सेविका अशात आलेल्या आहेत का? या 3 ते 4 दिवसामध्ये कोणाच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या आहेत का? आणि त्यांनी तुम्हाला काय प्रश्न विचारायला सुरुवात केली पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आपण आता इथेच थांबूया. काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण की बघा वाटपाला परत सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे खूप आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. सर्वांनी लाईक करा, ज्या लाडके त्यांना काल परवा पैसे भेटले सर्वांनी लाईक करून टाकायचं आहे, कारण की आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव, जय श्रीराम.